श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. त्यातला हा 17वा श्लोक. यो न ऋष्यन्ति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रियः. यो न ऋष्यन्ति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे मन प्रिय. भगवान सांगतात की यो न हृष्यंती न द्वेष्टी, ज्याला हर्ष होत नाही आणि जो द्वेषही करत नाही. न शोचती न कांक्षती, जो कशाची कामना करत नाही आणि जो सर्व पाप पुण्यात्मक कर्माचा त्याग करतो आणि शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिय. सगुण भगवंताच्या ठिकाणी भक्ती संपन्न जो झाला तो मला प्रिय आहे, असं भगवान सांगतात. तेव्हा यो न ऋष्यंती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती, ज्याला सद्गुरु मुखातून नित्य आत्मस्वरूपाचं जे ज्ञान आहे ते श्रवण करण्याची एवढी त्याला गोडी लागली की त्या गोडीपुढे त्याला दुसरं काही सुचत नाही. सारखं त्याच्याबद्दलच बोलावं, त्याच्याबद्दलच विचार करावा, त्याच्याबरोबर त्याच्याबद्दलच सद्गुरूशी संवाद करावा, एवढं त्याला त्याची गोडी लागून राहते. आणि मग साहजिकच त्याला सांसारिक विषयातील गोडी राहत नाही. तसं म्हटलं की संसार सोडायचा तर संसार सोडू शकत नाही. संसाराची गोडी मनुष्य नाहीशी करू शकत नाही. कारण मन आहे म्हणजे मन हे काही ना काही विचार करत असणार, कुठल्या ना कुठल्या विषयात गोडी घेत राहणार. हा मनाचा स्वभाव आहे, इंद्रियांचा स्वभाव आहे, मनाचा स्वभाव आहे. आणि आपल्या स्वभावाप्रमाणे ते वागत असतात. तेव्हा ते जर संसारात त्यांना ठेवलं तर ते सांसारिक विषयातली जी गोडी आहे ते घेत राहणार. ती इंद्रिय, ते मन सांसारिक गोडी, सांसारिक विषयातलं गोडी घेणार. आणि म्हणून हा जो दत्तगुरूंनी कार्याचं जे कार्य निर्माण केलं याचं कारण एवढंच आहे की त्याला संसारात विषय आणि सांसारिक विषय याच्यातली गोडी एवढंच या संसारामध्ये आहे. आणि म्हणून तो तेच घेत राहणार. तेव्हा त्याला असं भक्ती कार्य निर्माण केल्यानंतर त्या भक्ती कार्यामध्ये आला, त्याला आणलं, तर तो भक्ती कार्यातली गोडी येईल. मुख्य म्हणजे काय, त्याला गोडी पाहिजे, मनाला गोडी पाहिजे, इंद्रियांना विषय पाहिजे. तेव्हा इंद्रिय आणि मन यांना गोडी पाहिजे. मग ती संसारातली असो किंवा भक्ती मार्गातली असो, परमार्थातली असो, त्यांना जशी आपण गोडी लावावी तशी तशी गोडी लागते. त्यांचा काही दोष नाही वाटत, इंद्रियांचा काही दोष नाही आणि मनाचाही काही दोष नाही. काय तर दोष कोणाचा आहे, तर त्याला ज्याला ज्ञान नाही, ज्ञान अज्ञान एवढंच आहे. ज्याला ज्ञान नाही तो इंद्रियांना आणि मनाला परमेश्वरी कार्यामध्ये तो आणू शकत नाही आणि परमेश्वरी कार्याची गोडी लावू शकत नाही. ही त्याची चूक आहे म्हणा. मनाची इंद्रियाची मनाची ही चूक नाहीये. त्या व्यक्तीची ही चूक आहे की तो परमेश्वरी कार्यामध्ये त्यांना आणू शकत नाही. म्हणून त्या कार्याची गोडी लागत नाही. काही लोक म्हणतात ना, नाही आम्हाला याचे काही गोडी नाही असं म्हणतात. आम्ही त्या कॉलेजमध्ये गेलो होतो एका, तिथे ते गृहस्थ चांगले होते, अगदी स्वभावाने चांगले, पण ते म्हणले मला अध्यात्माची काही आवड नाही. का तर त्याला अध्यात्माचं काही संस्कार झाले नाही किंवा सद्गुरु कार्य हे तर वेगळंच म्हणा.
पण त्याला संस्कार झाले नाही लहानपणापासून आणि म्हणून त्याला त्याची गोडी नाही राहिली. ज्याला लहानपणापासून संस्कार आहे त्याला लगेच त्याला कळतं. काही लोक आमच्याकडे आता मध्ये येऊन गेले आणि त्यांना एकदम गोडी गोडी लागली. आमचं ते प्रवचन त्याने ऐकलं YouTubeवर. आख्यान ऐकलं आणि त्यांना ते एवढं आवडलं. पुण्याच्या एक बाई होत्या त्यांनी मला फोन केला. ते म्हणले, "इतकं छान तुम्ही सांगता, इतकं सोप्या-सोप्या भाषेत सांगता म्हणाले. तुम्हाला यायचं आणि भेटायचं आहे." अशा बऱ्याच लोकांनी आम्हाला विचारपूस केली. तेव्हा ज्यांनी ती विचारपूस केली म्हणजे त्यांना ती गोडी आहे. पण त्यांना कार्य अजूनपर्यंत मिळालं नव्हतं. परंतु त्यांच्यावर संस्कार होते. काही ना काही संस्कार मंदिरात जायचं, काहीतरी पारायण करायचं, काही जप करायचा. असे संस्कार असल्यामुळे त्यांना लगेच इकडे गोडी लागली आणि इकडे गोडी लागली सद्गुरूंच्या प्रवचनाची, सद्गुरूंनी दिलेल्या साधनाची, की ती मग इकडे येतात आणि मग अशी गोडी लागली त्यांना, की मग ते त्यांना संसारातलं जे विषय सुख आहे ना, ते हळू त्या नीरस वाटायला लागतं. अरे यात काही रस नाही असं वाटतं. सांसारिक विषयात काही रस नाही असं आपोआप वाटायला लागतं. पण ते कधी जेव्हा या भक्ती मार्गात ते येतील, भक्तीचे सोहळे, उत्सव, समारंभ बघतील, काव्य ऐकतील, सद्गुरूंचं प्रवचन ऐकतील, भक्त काय करतात ते बघतील, भक्तांचा भाव बघतील, तेव्हा त्यांना त्याचं आवड आणि गोडी निर्माण होईल, त्याचं महात्म्य कळेल आणि कार्याचं महात्म्य हेच आहे म्हणा. एकाची पाहून दुसऱ्याशी प्रेम उपजे मानसी, एकाच पाहून दुसऱ्याला आणि म्हणून सर्वांनी मिळून ते करायचं असतं. एक-एकट्याची भक्ती आहे म्हणाले. तो आपल्या सद्गुरूंनी साधना दिली तो एकटा करत असतो. परंतु सर्वांनी मिळून तेव्हा तो करतो साधनं सर्व एकत्र येऊन जेव्हा करतात, तेव्हा त्याचा आनंद काही वेगळाच होतो, आगळा वेगळा असतो. आणि तरी कितीतरी पटीने तो आनंद होतो. तेव्हा तो असा आनंद उपभोगण्याकरता म्हणून आपल्याला हे दत्तगुरूंनी कार्य दिलेलं आहे. काय, की हा आनंद स्वर्गात नाही, स्वर्गात तर नाहीच म्हणे. ब्रह्मलोकात पण नाही. अरे ब्रह्मलोक काय म्हणले वैकुंठातही नाही. आणि म्हणून भगवान म्हणतात, "नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद." हे नारदा म्हणाले, "त्या स्वर्गात हा आनंद नाहीये. स्वर्गाच्या आनंदापेक्षा कितीतरी पटीने आनंद ब्रह्मलोकातला आनंद आहे. पण ब्रह्मलोकातलाही आनंद आहे तेवढा नाही मिळत. त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने वैकुंठ लोकात आनंद आहे. पण वैकुंठ लोकापेक्षाही सर्वात जास्त आनंद कुठे असेल, तर जिथे माझे भक्त भूलोकामध्ये माझं गायन करतात. तिथे आनंद आहे म्हणजे बघा. म्हणजे आनंद ज्याला असं आपण म्हणतो ब्रह्मानंद म्हणतो. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळी. त्या ब्रह्मानंदापेक्षाही हा आनंद कितीतरी पटीने मोठा आहे. आणि म्हणून म्हणतात भगवान, की मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. हे नारदा जिथे माझे भक्त असा समारंभ करतात, असं माझं गायन करतात, माझं कीर्तन करतात, समारंभ करतात, त्या ठिकाणी मी आहे असं भगवान सांगतात. आणि म्हणून आपल्या आपल्याला जास्तीत जास्त समारंभ सोहळे जसं-जसं आपण करत जाऊ, आता घडतायत आपले समारंभ सोहळे. दत्त जयंतीचा कार्यक्रम एवढा छान एवढ्या ऐश्वर्यामध्ये चांगला साजरा झाला. तेव्हा हे नुसते सोहळे आले आणि गेले असं नाही, तर त्यात आपण किती आनंद अनुभवला हे महत्वाचं आहे. की जो आणि म्हणून म्हणतात धिक म्हणते त्या स्वर्गाला. अरे स्वर्गातलं सुख काहीच नाही म्हणा. स्वर्गातलं सुख काहीच नाही. ब्रह्मलोकातलं सुख तेही काहीच नाही म्हणा. आणि वैकुंठातलंही सुख नाहीये म्हणा. तिथे भगवान स्वतः कंटाळतात म्हणले.
त्या वैकुंठामध्ये तिथे जो ते विश्रांती घेत असतात. तिथे तो आनंद नाही. माझा आनंद कुठे आहे म्हणजे जिथे माझे भक्त नाचतात, गातात आणि माझं गायन करतात, माझी भक्ती करतात. तिथे एवढा आनंद ओसंडून वाहतो आणि तो खरा आनंद आहे म्हणे. ब्रह्मानंद त्याच्यापेक्षा त्याच्या त्याच्यापुढे काहीच नाही म्हणे. समाधीचा आनंद त्याच्यापुढे काहीच नाही. तेव्हा आपण म्हणतो लोकांना तुम्ही या, या. पण त्यांना कळत नाही. अरे काय हे कार्य आहे याचं कार्याचं महत्त्व कळत नाही. कोणी म्हणतो नाही मी जप करतो मला तुम्ही हे द्या मी जप करतो, जप करत बसतो. तो निरूपण ऐकत नाही, काही नाही. तो कार्यामध्ये येत नाही. कारण काय आहे, की हे त्याचं अज्ञान आहे त्याला कळत नाही. अरे याच्यासारखा आनंद नाही म्हणा. आनंद, आनंद म्हणतात तो हा आहे. ब्रह्मलोकातही नाही, वैकुंठ लोकातही नाही. मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. असं जेव्हा त्याला या कार्यामध्ये आनंद व्हायला लागतो, तेव्हा तो आनंद त्या ब्रह्मानंदापेक्षाही मोठा आहे. आणि म्हणून पण तो येऊनही त्याला संसारात एवढं सुख वाटतं, की इथे तो येत नाही. त्याला करंटा असं म्हणतो. उपजोनी करंटा नेणे अद्वै वाटा. रामकृष्ण पैठा कैसा होय. रामकृष्ण यांच्या भक्तीमध्ये तो पैठा कैसा बुडून कसा जाणार मला? त्याचा आनंद तो कसा घेणार? त्या करंटच निर्माण झाला म्हणजे. त्याला कार्याचं सुद्धा महत्व वाटत नाही. नाही वेळ नाही, मग तुम्ही शनिवारी नाही जमत मला रविवारी ठेवा. रविवारी नाही जमत शनिवारी ठेवा. अरे जमव कसंही. संसाराचं तू अरेंज कर त्याच्याप्रमाणे तुझा संसार. तुझा संसार जो आहे तू 6 दिवस तू संसार कर. 1 दिवस तर म्हणले सद्गुरूच्या कार्यासाठी दे. आणि तुझ्या कल्याणासाठी तुला आनंद होण्यासाठी म्हणाले हे आहे. आणि याला सत्कर्म असं म्हणतात. त्या श्रीमद भागवतामध्ये नारद नारद ऋषींना एवढं ते सर्वकडे फिरतात. त्यांना एवढं दुःख झालं, की सर्व लोक दुःखी. म्हणले करायचं काय आता? आनंद आणणार कुठून? तेव्हा ते हिमालयात गेले, ऋषीमुनींना भेटले आणि ते एकदम त्यांना उद्विग्नता आली. तेव्हा अशी आकाशवाणी झाली असं भागवतात आहे. आणि तिथे त्यांनी सांगितलं, की "हे नारदा सत्कर्म कर, सत्कर्म कर." तर त्यांना कळलं नाही सत्कर्म म्हणजे काय करायचं? मग त्यांनी ऋषीमुनींना विचारलं, की असं सत्कर्म म्हणजे काय? सत्कर्म म्हणजे करायचं म्हणजे काय? तर त्यांनी सांगितलं, "अरे भगवंताचं गुणगायन करायचं सर्वांना घेऊन अनेक ऋषी-मुनी, संत, सत्पुरुष, भक्त, शिष्य या सर्वांना घेऊन आपण त्या परमेश्वराचं गुणगायन करायचं. याला सत्कर्म असं म्हणतात. त्याचे सोहळे करायचे याला सत्कर्म असं म्हणतात. आणि तिथेच परमेश्वर प्रगट होतो म्हणाले. आणि म्हणून त्या भागवतात असं लिहिलं की असं गायन सुरू आहे आणि तिथे भगवान प्रगट झाले. म्हणून भगवान प्रगट होऊन दर्शन कुठे देतात तर जिथे मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. आणि म्हणून हे सोहळे आणि समारंभ आपल्याला करायचे असतात. तेव्हा याचं महात्म्य कळलं पाहिजे. नाही मग हे कशाला करायचं, ते कशाला करायचं. अरे जेवढे जास्ती समारंभ सोहळे होतील, तेवढा तुला आनंद प्राप्त होईल आणि जेवढा तुला आनंद या कार्यात प्राप्त होईल, तेवढं तुझी संसाराची गोडी, विषय सुखाची गोडी हे निघून जाईल, नीरस होईल. तू म्हणेल नको, नको आता आणि तुला आपोआप वैराग्य येईल आणि वैराग्य आल्यानंतरच तुला परमेश्वराची प्राप्ती होईल. वैराग्य नसेल तर परमेश्वर प्राप्ती नाही होणार. मग परमेश्वर प्राप्तीसाठी ज्ञान साक्षात्कार होण्यासाठी, ज्ञान प्राप्ती होण्यासाठी, आत्मज्ञान होण्यासाठी काय पाहिजे? वैराग्य पाहिजे. मग वैराग्य कसं येईल? नुसते विषय सोडतो म्हटलं तर नाही होणार. तर वैराग्य आपोआप येतं म्हणाले. वैराग्य कसं येईल? जेव्हा या सद्गुरूंच्या कार्यामध्ये अनेक उत्सव, सोहळे, समारंभ व्हायला लागतील. त्याचा आनंद तो ब्रह्मानंदापेक्षाही जास्त आहे. कितीतरी पटीने. तो तुला आनंद व्हायला लागेल, तू आनंद घ्यायला लागशील, की आपोआपच विषय सुख अत्यंत तुला नीरस वाटायला लागेल. तर म्हणले काही नाही म्हणले. त्या स्वर्गातही सुख नाही, त्या ब्रह्मलोकातही सुख नाही आणि वैकुंठातही नाही म्हणले. काय? एवढं सुख इथे इथे आहे. आपण सांगतो नुसतं म्हणाले.
पण लोकांना कळत नाही. हां, काय आलं नाही आलं एखाद्या कार्यक्रमात तर काय हरकत आहे? अरे, नाही आलं म्हणजे काय किती तुझं नुकसान झालंय तुला कळत नाही. एखाद्या कार्यक्रमात तू नाही आला म्हणजे तुला तू किती आनंदाला तू मुकला हे तुला माहिती नाही. तेव्हा या दत्तगुरूंच्या कार्यात म्हणून तर दत्तप्रभूंनी कार्य निर्माण केलं. का केलं? ते जो आनंद वैकुंठात मिळत नाही, ब्रह्मलोकात मिळत नाही, स्वर्गात मिळत नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आनंद इथेच मिळाला पाहिजे भक्तांना म्हणून. तेव्हा ही गोष्ट कळली पाहिजे आणि हे झाल्यानंतर हा आनंद जसा-जसा तो उपभोगायला लागेल, तसं-तसं त्याला वैराग्य यायला लागेल. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य त्याच्या अंगात चढायला लागेल. म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी आणि रामदास स्वामी सांगतात, की याच्यावर विश्वास, श्रद्धा ठेवल्या ठेवल्या असताना तुला मुक्ती आपोआप मिळणार आहे म्हणे. तेव्हा याला सत्कर्म असं म्हणतात. सद्गुरूंचं जे कार्य आहे त्याला सत्कर्म असं म्हणतात. तेव्हा ज्याला ज्याला सत्कर्माची एवढी आवड निर्माण झाली, त्याला आवड निर्माण झाली पाहिजे. तो सद्गुरू कार्यात तो सेवा करायला लागतो. त्या सेवेतून त्याला आनंद सेवेतून प्रत्येक गोष्टीतून तो आनंद घेतो. सद्गुरू कार्यात तो सेवा करतो. त्याच्यातून तो आनंद घेतो आणि त्याच्यात पूर्णपणे रममाण व्हायला लागतो आणि असा आनंद तो उपभोगत राहतो. तेव्हा त्याला एवढा हर्ष होतो. हर्ष. इथे सांगितलंय ना, "यो न हृष्यन्ति न द्वेष्टी." त्याला एवढा हर्ष होतो सद्गुरू कार्यात, एवढा आनंद होतो, की मग तो संसारामध्ये काही थोडीशी सुखाची गोष्ट झाली, की त्याला काही हर्ष होत नाही. या आनंदापुढे तो हर्ष संसारातल्या सुख-दुःखाचा त्याचा त्याची काही तो अपेक्षा करत नाही. सांसारिक सुखाची तो अपेक्षा करत नाही. इथे त्याला हर्ष होत नाही आणि संसारातील सुख सुख मिळालं तर त्याला काही हर्ष होत नाही. एवढा त्याच्या ठिकाणी आनंद असतो. तेव्हा आमचे भक्त अत्यंत उत्साहाने या सद्गुरूंच्या कार्यामध्ये सहभागी होतात. आता आपला कार्यक्रम झाला आणि त्याच्यामध्ये सर्व सहभागी झाले आणि सगळ्यांना एवढा आनंद झाला आणि सगळ्यांनी कळवलं, लिहून पाठवलं, की काय आनंद झाला मला. तेव्हा या दत्तगुरूंच्या कार्यात सहभागी होतात, सेवा करतात, सेवेतून आनंद घेतात, सहभागी होतात, त्याच्यातून आनंद घेतात आणि इथे त्यांना हर्ष होतो. हर्षभरित होतात आणि इकडे हर्ष झाल्यामुळे त्यांना मग संसारात काही सुखाचे प्रसंग आले काही तेवढा हर्ष होत नाही. त्यांचा आनंद कायम टिकून राहतो. तेव्हा राधा म्हणते, आम्ही व्रत केलेलं आहे. मन हे जाता विषयी मोहन सुंदर रूपे आला मोहन. मन विषयात जेव्हा मोह पावायला लागलं संसारात, तेव्हा सुंदर रूपाने तो भगवान श्रीकृष्ण आला गोकुळामध्ये. प्रेमे आकर्षित केले मन. त्याने प्रेमाने मन आकर्षित केलं. कसे कळेना विरघळले हे प्रेमजळी मोहजाळ. कसे कळेना विरघळले हे प्रेमजळी मोहजाळ. असा मम होई सखा गोपाळ. असा मम होई सखा गोपाळ. तेव्हा असं ते सांगतात की असं असा तो हा कोण बोलतोय? हा थोड्या वेळ मी करतो तुम्हाला फोन. नंतर मी फोन करतो. माझं प्रवचन सुरू आहे. हा? हो हो. हा माझं प्रवचन सुरू आहे आता. नंतर तुमच्याशी बोलतो. हा. तेव्हा
तो भगवान श्रीकृष्ण आला. सर्व गोप-गोपी त्या संसारात रममाण झालेल्या होत्या. त्यांना वैराग्य कसं येणार? त्यांना वैराग्य हा शब्दच माहिती नाही. ना जाणो असती कशा वैराग्या पारदशा. त्या वैराग्याच्याही पलीकडे त्यांना घेऊन गेले म्हणजे भगवान. त्यांनी सुंदर रूप घेतलं आणि प्रेमाने मन आकर्षित केलं. कसे कळेना विरघळले प्रेमजळी मोहजाळ. प्रेमजळामध्ये मोहजाळ विरघळून गेलं. आणि असा असा मम होई सखा गोपाळ. तसं या कार्यात रममाण झालं पाहिजे. तेव्हा आपल्यालाच प्रश्न विचारावा, की खरोखर मी या कार्यात रममाण झालोय का? आणि झालोय तर किती झालोय? आणि कमी झालं असेल तर जास्तीत जास्त मी कसा होईन? असं जो विचार करतो, असा जो प्रयत्न करतो, त्याला त्या परमात्म्याची प्राप्ती होते. त्याला त्याचा आनंद होतो. आनंद स्वरूपाची प्राप्ती होते. आमचा किरण कदम तो लगेच प्रवचन ऐकल्या-ऐकल्या तो तिकडून हे पाठवतो. इकडे आम्ही प्रवचन संपवलं आणि बघितलं तर त्याचं मेसेज येतो. त्याला आत्म्याबद्दलची एवढी गोडी लागली, एवढी गोडी लागली. तो बरोबर त्याचं लक्ष असतं, की आज आत्म्याकडे जाण्याचा मार्ग सद्गुरूंनी काय सांगितलं. तो बरोबर लक्ष ठेवतो आणि बरोबर तो ते हे लावतो, की खरोखर आत्म्याकडे जाण्याचं काय काय सांगितलं बाबा. प्रत्येक वेळी त्याचं वेगळं वेगळं वाक्य असतं. आज तुम्ही आत्म्याकडे जायचं असं अशा रीतीने सांगितलं, अशा रीतीने सांगितलं. तसा तो गायक अनेक प्रकारच्या ताना घेऊन मग एकदम समयवर येतो. काय तसं म्हणाले. म्हणाले, "असं आत्म्याकडे कसं जायचं खूप सोपं आणि सुंदरपणे सांगितलं असं तो म्हणतो. याला गोडी असं म्हणतात. गोडी लागली असं. नाचावले मन लागलीसे गोडी, नाचावले मन लागलीसे गोडी, ते जिमेन सोडी ऐसे झाले." एकट्या एकट्याला गोडी नाही लागू शकत. फार कठीण आहे. म्हणून सर्वांनी मिळून आचरावे. सगळ्यांनी मिळून एकत्र आला की त्याचा जो आनंद होतो ना, तो काही वेगळाच असतो आणि त्याच्यात गोडी निर्माण होते. त्याला त्या आनंदामध्ये त्या आनंद वारंवार घ्यावा असं वाटायला लागतं. काही लोकांना ज्ञान एवढं आवडतं, काही लोकांना प्रेम एवढं आवडतं. त्या घोरपडे म्हणतात त्यांना ज्ञान ज्ञान खूप आवडतं. ते म्हणतात मागच्या ह्याच्यात मी बोलता एकदम असं वाक्य आलं, की मनाला अस्तित्वच कुठे आहे? मन नाहीच आहे. अरे जे मन नाही असं म्हटल्यावर त्यांना एकदम धक्का बसतो. अरे मन नाही. ज्या मनाला काय आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी एवढा मोठा योगमार्ग निर्माण झाला. सर्व योग मार्गाचं श्री इमारतच कोसळून गेली. ते म्हणाले ते योग मार्गाचं सगळं गेलं म्हणाले. अहो मनच नाही, तर योग कसला? योग कसा करणार? मनच नाही, मनाला अस्तित्वच नाही. हो, मग योग या करून उपयोग काय म्हणाले? काय बरं एवढं योग करूनही त्या मनाला अनेक प्रकारे काय त्याला एकाग्र करून, अनेक चक्रावर एकाग्र करून, काय अनेक प्राणायाम करून आणि हे करून, एवढे उपद्व्याप करून ते मन नियंत्रणात येतच नाही. आलं तर फारच क्वचित, क्वचित. ते हिमालयात जावं लागतं आणि तेही थोडाच वेळ राहतो म्हणजे जास्त वेळ राहत नाही. जोपर्यंत समाधीत असेल तोपर्यंत. तर तुम्ही असं म्हणता, की मनच नाही रे, मनाला अस्तित्वच नाही म्हणले. मन म्हणजे काय? संकल्प विकल्पात्मकम मन. हां, संकल्प मनामध्ये बसलाय, मनामध्ये विचार यायला लागतात. अरे आला विचार. विचार येत बरं ते टिकतात का नाही म्हणले. आता एक विचार गेला, आला गेला, आला गेला. आणि माझे वडील म्हणायचे, काय मी म्हटलं, "चलते फिरते नजर आओ." चलते फिरते. थांबायचं नाही. तसं म्हणाल ते मनाचे विचार येतात जातात, येतात जातात. कुठून येतात?
त्यामुळे 2 ठिकाणी येतात. एक म्हणले बाहेर आपण कुठे जातो, काय करतो, कोणाशी बोलतो, संसार करतो. त्याचे संस्कार होतात आणि ते मनात येतात. आणि मग थोड्या वेळाने ते मनामध्ये ते विचार येतात. त्याचं लाटाच्या लाटा येतात, तरंगाचे तरंग येतात. संकल्प, विकल्प आणि दुसरं म्हणजे आधीच्या जन्माचे किंवा याच जन्मातले आधीचे अनेक वर्षापूर्वीचे ते विचार जे साठलेले असतात, ते वर येतात. तेव्हा हे 2 आहे म्हणाले. मग ह्या 2 गोष्टी भक भक्तीमध्ये आपण आल्यानंतर, सद्गुरू कार्यात आल्यानंतर हे दोन्ही गोष्टी बंद होतात. बाहेरचे विचार येत नाहीत. प्रवचन सुरू ऐकायला बसलं, की बाहेरचा विचार बंद आपोआप होतात. आतले विचार आपोआप बंद. आतलंही काही मनात येणार आणि एकाग्रता होते. त्याला धारणा म्हणतात. एकाग्रतेला काय म्हणतात? योग म्हणजे काय हो? योगच चित्तवृत्ती निरोधा. चित्तवृत्तीचा निरोध, मनाचा निरोध. मग इथे तर सहज होतो. भक्तीमध्ये तिथूनच सुरुवात होते. भक्तीमध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम हे काहीच नाही म्हणले. हे 4 तर स्टेप्स आपण सोडून दिल्या. करण्याची गरजच नाही. प्राणायाम करण्याची गरज नाही, काय नाही. मग काय धारणा, ध्यान, समाधी. धारणा किती सोपी आहे भक्ती मार्गाची. धारणा म्हणजे सद्गुरूंचं प्रवचन सुरू होतं, एकाग्रता होते. याला धारणाच. आता हे सगळ्यांचंच होतं. कोणी असं म्हणतं काय मला आता मन एकाग्र करायचं आहे. आय हॅव टू डू सम मेडिटेशन असं म्हणतं का हो कोणी? मला का ना आता मेडिटेशन करायचं, मला बसायचं आणि मेडिटेशन करणाऱ्याला खूप खूप त्रास होतो. काहीतरी बाहेरचे आवाज येतात, तो हे होतो. काहीतरी कुठेतरी मध्येच खाज येते, मध्येच काहीतरी त्याला अनकम्फर्टेबल होतं, मध्येच काही भूक लागते, मध्येच काहीतरी होतं. आणि त्याला ते काही केल्या त्याचं आसन जमत नाही. एकाग्रता होत नाही. तास बसलं, दीड तास बसलं तरी एकाग्रता होत नाही. पण सद्गुरूंचं प्रवचन आता सुरू होणार असं म्हटल्याबरोबर तो खुर्चीला खिळून राहतो. मा मागच्या शुक्रवारी आमचं प्रवचन झालं आणि नंतर लगेच झाल्याच फोन आला 2 मिनिटात आम्हाला. संजीव चव्हाण यांचा फोन आला. पण सद्गुरू काय झालं? म्हणाले, "काय लाईट वगैरे गेले का काय? काय झालं?" म्हणलं. "कोणी बंद केलं का?" म्हणलं प्रवचन. म्हटलं, "नाही हो, प्रवचन काही बंद नाही केलं." नाही म्हणले, "मुलींच्याकडनं बंद झालं का काय?" नाही म्हणलं. मग म्हणले, एकदम मला बंद झाल्यासारखं वाटलं." हो म्हणलं, "बंदच झालं." म्हणे. प्रवचन संपलं. मग ते त्याच्यात एवढे रंगले होते, की त्यांना कळलंच नाही. थोडा वेळ, की अरे प्रवचन झालंय आता हे कळलंच नाही त्यांना. आणि त्यांनी लगेच मला फोन केला. म्हटलं, "असं नाही, प्रवचन सुरू होतं, प्रवचन झालं." म्हणले, "मग लवकर झालं प्रवचन." नाही म्हणलं, 10-20 झाले होते. नेहमीची वेळ झाली तेव्हाच प्रवचन संपलं. म्हणजे हे कसं काय होतं? हे याला धारणा म्हणतात. भक्ती मार्गातली धारणा एवढी सोपी आहे. ते सोपी असल्यामुळे लोकांना काय वाटतं, हे काय नाही. कठीण काहीतरी करत राहिलं ना, की मग त्याला असं वाटतं, अरे याला धारणा धारणा म्हणतात. आणि योग म्हणजे काय? धारणा, ध्यान, समाधी 3च तर गोष्टी आहे. योग म्हणजे काय? धारणा, ध्यान, समाधी. धारणा म्हणजे बुद्धीमध्ये धारणा म्हणजे काय? मन एकाग्र होतं. मन एकाग्र झाल्यामुळे ते मन राहतच नाही. मनच नाहीये. म्हणून त्यानं म्हटलं, की मनाचं अस्तित्वच नाहीये. आता कुठे सद्गुरूंचं प्रवचन होतंय, मनाचं अस्तित्व कुठे आहे? मागचे विचार येत नाही, पुढचे विचार येत नाही, आतूनही येत नाही, बाहेरूनही विचार येत नाही. काय? आणि त्याच्यामुळे मन नाहीच होतं. किती सोपं आहे हो. मनच नाही, तर त्या मनाबद्दलचं एवढं आपल्याला करायचं काय म्हणलं एवढं? योग याग विधी, येणे नोहे सिद्धी. काय? तर मनच नाही अशी अवस्था आहे ती. त्याला धारणा असं म्हणतात. आणि योगाच्या 3च गोष्टी आहेत शेवटच्या. त्याला राजयोग म्हणतात. धारणा, ध्यान, समाधी. मग इथे तर सद्गुरूंचं प्रवचन सुरू झालं, की धारणा सुरू होते. एकाग्रता होते आणि मन नाहीच होतं. मन एकाग्र झालं म्हणजेच ते निरुद्ध होतं. पण मनात विचार येत नाही म्हणजे आपोआपच ते मन नाही. विचार नाही म्हणजे मन नाही.
विचार म्हणजेच मन. विचार नाही म्हणजे मन नाही. मनाला अस्तित्वच नाही म्हणा. विचार नाही म्हणजे मनाचं अस्तित्व गेलं, मन नाहीसं झालं. त्याला उन्मन असो. योगमार्गात ते उन्मनी साधण्याचा प्रयत्न करतात. असे डोळे वरती करतात. ते योगी लोकांनी तुम्ही बघितलं असेल डोळं असे वरती डोळे लावून ते मुद्रा करतात कुठलीतरी. तेव्हा उन्मनी मुद्रा, तरी ते काही उन्मन होत नाही म्हणा. काय? पण सद्गुरूचं प्रवचन सुरू झालं, की हे विचार गेले, ते विचार गेले. आतले विचार गेले, बाहेरचे विचार गेले आणि मनाचं अस्तित्व निघून गेलं. म्हणजे धारणा. त्या मनाच्या ठिकाणी सद्गुरूंच्या बोधाची धारणा झाली. बुद्धीच्या ठिकाणी ते ज्ञान धारण व्हायला लागलं. मन नाहीसं झालं आणि बुद्धीच्या ठिकाणी हे ज्ञान धारण व्हायला लागलं. म्हणून वेदात सांगितलं, की हे वाचस्पती म्हणजे हे सद्गुरू, तुम्ही जे ज्ञान सांगतात ते आमच्या बुद्धीच्या ठिकाणी धारण हो. उत्तम प्रकारे धारण होऊ दे असं ते मागतात, मागणी करतात. तेव्हा मन नाही असं ऐकल्याबरोबर त्यांना अरे सगळ्या योग मार्गाचा डोलाराच कोसळला म्हणा. आम्ही किती प्रयत्न करतो, किती प्रयत्न करतो. काय नाद ऐकतो, काय ते आधी त्राटक करतो, अमकं काय करतो. मन एकाग्र करण्याचाच किती प्रयत्न करतो. एकाग्र, मग निरुद्ध, मग त्याच्यावर नियंत्रण, असं धरून बांधून तो उपयोग काय मिळेल त्याला? तरी ते येत नाही आणि धारणा होत नाही म्हणा. मग ध्यान कसं होणार? मग प्रकाश दिसतो, अमुक दिसतो, तमुक दिसतो. हे सगळे उपद्व्याप करायला लागतात मला. आणि हे सद्गुरूंच्या कार्यामध्ये सहज आहे म्हणा. मन हे उन्मन होऊन जातं म्हणा. संसारात आता जे संस्कार होत आहेत ते बाजूला राहतात. आतले जे आधी संस्कार झाले आहेत ते पण बाजूला जातात आणि मन उन्मन होऊन जातं. मन नाही अशी अवस्था आहे आणि हे बघून धक्का बसतो आम्हाला. ज्या मनाने आम्हाला एवढं परेशान केलेलं आहे, ते तर अस्तित्वातच नाहीये. अरे, जे परेशान करणारं जे मन आहे तुला, ते अस्तित्वातच नाहीये. त्याचं अस्तित्व संपवण्याची गुरुकिल्ली तुला मिळाली पाहिजे. ते जर तुला मिळालं नाही, तर मग मात्र ते मनासारखं कठीण काम नाही आहे म्हणा. पण तुला ही किल्ली मिळाली, की ते मन एका क्षणामध्ये नाहीसं होतं म्हणा. आणि मग सद्गुरूंचा जो बोध आहे, तो बुद्धीच्या ठिकाणी धारणा म्हणतो. धारणा आणि ध्यान. मग बुद्धीच्या अंतःकरणाच्या ठिकाणी चित्तामध्ये मग ध्यान. धारणेच्या नंतर ध्यान. धारणा, ध्यान. मग ते ध्यान कसं निर्गुणाचं नाही. प्रकाश दिसतो, अमुक दिसतो. तर त्यामध्ये अनेक धोके आहेत म्हणा. धोके संभवतात आणि प्रत्यक्ष काय आहे, काही कळत नाही. कन्फ्युजन होतं. परंतु सद्गुरूंचा भक्ती मार्गात कसं आहे, सद्गुरूंची मूर्ती डोळ्यापुढे आणली की बस झालं काम. मग ते ध्यान झालं. तेव्हा आम्हाला तर ध्यान शिकवायचंय लोकांना. एकदम परफेक्ट ध्यान कसं करायचं? फार सुंदर असं आहे. ते ध्यान आम्ही शिकवणार आहोत. सर्वांनी तयार राहायचं. काय. मग त्या मनाचंही काही तिथे चालणार नाही. बुद्धीमध्ये ते ध्यान बुद्धीमध्ये तो बोध धारण केला जाईल. ध्यान अंतःकरणात चित्तामध्ये ते ध्यान दृढ होईल आणि मग अहंकार विरघळून जाईल म्हणा आणि त्या परमात्म्याचं दर्शन तुम्हाला होईल, असं म्हणतात. म्हणून ज्या मनाने म्हणले आम्हाला एवढं छळलं,
ते तर अस्तित्वातच नाही. असं सद्गुरू त्यांना एवढा आनंद झाला घोरपडे. सारखं ते तेच म्हणत होते. "अरे, ते मन नाही काय तुम्ही सांगितलं?" बस आता म्हणले काय नाही. म्हणजे एखाद्या वाक्यातून त्या बोधातून कसं पटकन बाहेर अज्ञान दूर झाल्याबरोबर कसं वाटतं, "अरे वाह! वाह!" ज्या मनाने आतापर्यंत एवढं दुःख दिलं, हे तर अस्तित्वातच नाही. काय अंगाची काय म्हणतात, ते अस्तित्वात नाही असं म्हणतात. सद्गुरू म्हणतात, मग मन नाही तर म्हणले सर्वच प्रश्न सुटले. हां, "अगा जे घडलेच नाही." जे घडलंच नाही म्हणले काही. जे मन अस्तित्वात आलंच नाहीये. तुम्ही त्याला मन हे नाव दिलं. खरं म्हणजे मन खरं म्हणजे टर्मिनॉलॉजी याला जार्गॉन असं म्हणतात. ते टर्मिनॉलॉजी आहे ना, ही सगळी गडबड करते. खरं हे ज्ञान मांडतो ना, त्या ज्ञानामध्येच तो माणूस अडकून राहतो त्या शब्दावर. खरं मन आलं कुठून म्हणलं मनाला अस्तित्व नाही. मग तुम्ही मन मन कशाला म्हणता हो? म्हणले मनात विचार येतात आणि जातात. ही सारखी प्रक्रिया आहे, याला मन म्हणतात. पण ते मन त्याला नाव दिलं ना, मग ते अस्तित्वात आलं. हे अमुक-अमुक आहे. त्याला नाव दिलं मन, 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 भूत. भूत म्हणलं मग लोकं घाबरतात भूत म्हटलं. काय त्याला नाव दिलं ना, की ते अस्तित्वात आलं. खरं मन आहे कुठे म्हणाले? मनाला अस्तित्व नाही. मन-गिन काही नाही. पूर्ण सायकॉलॉजी कोसळून पडली. सायकॉलॉजी, ह्युमन बिहेवियर, सायकॉलॉजी अरे सायकॉलॉजी म्हणजे काय मानसशास्त्र. कसलं मानसशास्त्र? मनाचं अस्तित्व नाही, तर मानसशास्त्राला अस्तित्व आलं कुठून? मनालाच जिथे अस्तित्व नाहीये, तिथे मानसशास्त्राला अस्तित्व कुठे आहे? थोडक्यात मानसशास्त्राच्या वर रिसर्च करायचा असेल, तर आपण काय करू? अरे मनात आलेले विचार, मनात विचार कुठून येतात, कुठे जातात? 2 ठिकाणाहून येतात, जातात. मग जाऊ द्या ना, येतात येतात, येऊ द्या. तुकडोजी महाराजांचं भजन आहे. येतात तरी सुखे या, जातात तरी सुखे जा. आम्हा मुळी न हेवा या झोपडीत माझ्या. किती सोपं आहे म्हणले. कसलं सायकॉलॉजी पी-एच-डी हे करता सायकॉलॉजीत पी करता आणि मोठं सायकॉलॉजीवर सांगता. त्या काय आहे त्या सायकॉलॉजी त्या मनात एवढं म्हणाले. संत सत्पुरुष म्हणतात, "येतात तरी सुखे या." त्या विचारानं म्हणा, "हे विचारांनो या सुखाने या." मागे आमचे महाराजांचे ते कोणी आले होते. त्यांचं एक पिक्चर होतं, लागणार होतं. ते महाराजांच्याकडे आले आशीर्वाद घ्यायला. काय, "या सुखांनो या." असं. "या सुखांनो या." तेव्हा तसं म्हणाले, "विचारांनो या, या. तुमचं स्वागत आहे. नववर्षात तुमचं स्वागत आहे." येता तरी सुखी या. किती यायचंय तिकडे या. असं बसायचं आणि म्हणायचं विचारांना, की "या, या. येऊ द्या. किती येतायत बघूया." असं म्हटल्यावर सगळे पळून जातात. मोठी गंमत आहे. विचारांना घाबरलं ना, जो विचारांना घाबरतो ना, त्याला ते घाबरवतात. जसं म्हणतात, "भीत्या पोटी ब्रह्मराक्षस." आपण घाबरलं, तर तो घाबरतो. आपण उभं राहिलं तर नाही. तेव्हा कुत्री भुंकायला लागली, की लोकं घाबरून पळतात. पळायला लागले, की कुत्री त्याला पकडतात. बघा ही सायकॉलॉजी आहे. कुत्र्यांची पण सायकॉलॉजी आहे. सायकॉलॉजी ऑफ डॉग्स. असा कोणी पी प्रबंध करायला पाहिजे. "भीत्या पोटी ब्रह्मराक्षस." तो घाबरला की झाला. "जो डर गया वो मर गया." असं म्हणतात. "जो डर गया वो मर गया." तेव्हा कुत्रीबरोबर ओळखतात ते
ह्युमन सायकॉलॉजी. सगळ्यात जास्त बुद्धिमान कोण असतील तर कुत्री. कशा सायकॉलॉजीमध्ये कुत्री सगळ्यात जास्त बुद्धिमान. ते बरोबर ओळखतात सायकॉलॉजी. ते भुंकतात आधी खूप जोरात. पळाला तर त्याला पकडतात बरोबर. चावतात आणि जो उभा राहिला, की मग तो जोरजोरात भुंकतात. भुंकता हळू त्यांचा आवाज कमी होतो. भू-भू-भू-भू करता ते एकदम भू-भू-भू असं कमी करतात आणि मग तसाच उभा राहिला थोडा वेळ, बराच वेळ. मग कोणीतरी एखाद 2 कुत्रे समोर येतात आणि मग काय अ, शेपटी हलवायला लागतात. शेपटी हलवायला लागतात. ही सायकॉलॉजी आहे. ते माणसाची सायकॉलॉजी ओळखतात आणि जो घाबरत नाही तो त्यांची सायकॉलॉजी ओळखतो आणि तो घाबरत नाही. तर त्याला ते घाबरवत नाही. तसं मनाच्या विचारांचं आहे. येऊ द्या. इथे येतात येऊ द्या. आणि असं म्हटलं की ते विचार मग येत नाही. ते थांबतात. येतात आणि जाऊ द्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा. आम्हा मुळी नव्हे वा या झोपडीत माझ्या. अशी आम्ही झोपडी तयार करून ठेवली आहे म्हणजे ते काय नाही. या खिडकीतून या आणि त्या खिडकीतून जा. तेव्हा असं याला रिसर्च असं म्हणतात. असं एकदम रिसर्च आम्हाला बोलता एकदम आमच्याकडे रिसर्च येतो. आम्हालाही असं वाटलं, "अरे काय झालं?" आम्हालाही धक्का बसला. हे मी सांगत असताना आम्हालाही धक्का बसला. आमच्या मुखातून वाक्य तर निघून गेलं, की मन मन कुठे आहे? मनाला अस्तित्व कुठे आहे? आणि मग आम्हालाच धक्का बसला. अरे काय पण हे बरोबर आहे का? मग आम्हाला लक्षात आलं, जर ते आमच्या मुखातून निघालेलं आहे, तर म्हणजे ते त्या परमेश्वराचे बोल आहेत. म्हणजे ते कसं बरोबर आहे हे आपल्याला विचार करून हे करायला पाहिजे. ते बरोबरच असणार. ते निश्चित बरोबर आहे. ते त्याचं स्फुरण आहे. तेव्हा मन हे अस्तित्वातच नाही आहे म्हणाले. असं सद्गुरू सांगतात. मन नाही मग सर्वच प्रश्न सुटले म्हणाले काय. संसारातले प्रश्न सुटले, भक्ती मार्गातले प्रश्न सुटले. नाहीतर संसारात काहीतरी विचार करत बसतो. नाहीतर भक्ती मार्गातला काहीतरी विचार करत बसतो. अमुक झालं नाही, तसं झालं नाही. मग सद्गुरू मला अमुक म्हणाले आणि सद्गुरू मला तमुक म्हणाले किंवा सद्गुरू मला काहीच म्हणाले नाही. त्याने असंच केलं नाही, तसंच केलं नाही, याने असंच अरे! याला म्हणले तिथे मनाचं अस्तित्व येतं. नुसतं ते राहत नाही असं ते भुतासारखं सगळं मायाजाळ विणायला लागतं मला. तेव्हा म्हणले आता संसारातले भक्ती मार्गातले सर्व प्रश्न सुटले. त्याने त्याला खूप हर्ष झाला. त्याचे सगळे प्रश्न सुटले आणि त्याला हर्ष झाला. वाह! 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 ते घोरपडे म्हणाले, "सद्गुरू आता मला तर" त्यांनी दुसऱ्यालाही सांगितलं. म्हटलं, "असं ज्ञान ते दुसऱ्याला सांगायचं नाही." नाही म्हणले, "मी वेगळ्या शब्दात सांगितलं त्याला." पण म्हणले, "हां," म्हणलं, "वेगळ्या शब्दात सांगायचं. हे रहस्य आपल्याजवळ ठेवायचं." पण त्यांना तेवढा आनंद, एवढा हर्ष झाला त्याचा, की संसारातल्या दुःखाचा काही सुखाचा काही हर्ष गेला म्हणले कुठल्या कुठे. म्हणून मीराबाई म्हणते, "पायो जी मैंने राम रतन धन पायो." पायो मी कुठलं धन प्राप्त करून घेतलं म्हणले पैसे, काय बंगले, ती तर महालात राहत होती. महाल सोडून ती आली. श्रीकृष्णाची भक्ती करण्यासाठी. सद्गुरूंच्याकडे आली. काय पायो जी मैंने राम रतन धन पायो. घड्याळ बंद पडलं का? किती वाजले? दुसरे 9 वाजल्यात. 9 9 वाजून 5 मिनिटं झालेत. 9 वाजले ना? पायो जी मैंने राम रतन धन पायो. वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु. वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु. कृपा कर घर लायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो.
राम नामाचं धन मला मिळालं. ते राम नामाचा जो हिरा, मोती अत्यंत मौल्यवान तो मला मिळाला. सद्गुरूंनी कृपा केली आणि अमौलिक वस्तू दिली मला, की ज्याचं मूल्य करता येत नाही. त्याचं काहीच मूल्य करता येत नाही अशी अमूल्य वस्तू त्यांनी मला दिली. आणि त्याच्यामुळे मन मनाचं नमन होतं. मनाचं भक्ती मार्गाला काय होतं? मनाचं नमन होतं. सद्गुरूच्या पुढे नमन होतं. नमन केलं की मन राहत नाही. श्रवण, श्रवण केलं की मन राहत नाही. मनन, मनन केलं की मन राहत नाही. चिंतन, चिंतन केलं की मन राहत नाही. आणि कार्यामध्ये रमण, काय रमण झालं, कार्यामध्ये रमण झालं, प्रेम भक्तीमध्ये, की मन राहत नाही. बघा किती 5 प्रकारे मन नाहीसं करता येतं. 5 प्रकारे किंवा आणखी जास्त प्रकारे. हे तर 5च मुख्य प्रकार सांगितले. परंतु भक्ती मार्गात असे अनेक प्रकार आहे, की ज्याच्यामुळे मन आपोआपच थांबतं. प्रवचन ऐकता-ऐकता मन थांबलेलं असतं. कळतही नाही कसे 2 तास निघून गेले, 2.5 तास निघून गेले. काही कळत नाही. म्हणजे ते मनाचं अस्तित्व राहत नाही. मनामुळे तर काळाला अस्तित्व आहे ना हो. काळ खरा आहे का खोटा आहे? म्हटलं तर खरा आहे आणि म्हटलं तर खोटा आहे. म्हटलं तर खरा आहे कसा? संसारात आहे तर त्याला लगेच क्षणाक्षणाचं हे होतं. आम्हाला वाटलं आमचं घड्याळच बंद पडलं. म्हणून आम्ही घड्याळ सहज लक्ष गेलं म्हटलं घड्याळ बंद पडलं की काय? तेव्हा इथे घड्याळ बंदच पडतं म्हणा. ते चव्हाण म्हणाले ना, की "काय हो कसं काय? तुम्ही काय झालं?" म्हणलं. "बंद झालं." म्हटलं, "बंद नाही झालं, वेळ झाली बरोबर." त्यांनी बरोबर बंद केलं. आम्ही बंद केलं, त्यांनी बंद केलं. तेव्हा मनाला बंद कसं करायचं? मनाला बंद करायचंच नाही. हे चुकीचं आहे. मनाला बंद करायला जाता तुम्ही. इथेच तर सगळं मनाला त्या जबरदस्ती करून कुठेतरी बांधतात, बंद करतात. कुठेतरी कपाळाच्या इथे काहीतरी सहस्रार चक्रावर, अमुक चक्रावर, तमुक चक्रावर त्याला बांधून, धरून बांधून तिथे नेतात. कशाला उपद्व्याप? जे सहज जाणार आहे म्हणले, ज्याला अस्तित्वच नाहीये. काय? तेव्हा आम्ही 5-6 गोष्टी सांगितल्या, की ज्या सुरुवात कर म्हणजे मन आपोआप जाणार. त्याला घालवायचं तर कधी घालणार नाही, घालवलं जाणार नाही. सावलीला आपल्या किती पिटलं, मारलं, तरी सावली काय जात सावलीला काय होत नाही. तसं मनाला किती धरून बांधून काय उपयोग आहे. मनाला उन्मन, मनन, मनन, चिंतन, काय श्रवण, मनन, चिंतन हे आहे. तेव्हा रमण सगळ्या लोकांमध्ये कार्यामध्ये मन रमतं. तबला आहे, पेटी आहे, मृदुंग आहे, सद्गुरू गातायत. असा कार्यक्रम होत आहे. त्याच्यात रममाण व्हायचं, की मन झालं. मग मनाकडे मन नाहीच तुझ्याकडे मग. मन नाहीसे करण्याचे म्हणले या साधना आहेत. पण तू त्याच्याकडे साधना म्हणून बघत नाही. सहज असलं, एवढं सहज होतं, की साधना म्हणून तू बघत नाही. नाहीतर चिंता करण्याची काय काळजी, चिंता सगळी निघून जाते म्हणा. पण तू त्याचा उपयोगच करत नाही ना. जर तू नुसता तिथे राहिला, तरी तुझं मन रमायला लागेल. आणि रमण झालं, श्रवण करायला लागलं, की तुझं मन मन गायब. मनाला गायब कसं करायचं? श्रवण करायचं. श्रवण केल्यानंतर त्याचं मनन करायचं. त्याच्यानंतर चिंतन करायचं. त्याच्यानंतर सद्गुरूंच्या कार्यात रमण करायचं आनंदात. ग्रंथ वाचायचं. ग्रंथ वाचता त्यांना एवढा आनंद होतो. ते लिहित असतात आणि सर्वांना पाठवत असतात. तेव्हा कसं मनाला रममाण करायचं अशी पुष्कळ गोष्टी या भक्ती मार्गात आहेत. काही भक्त काय सद्गुरू कार्य करतात, सद्गुरूंची सेवा करतात. अनेक प्रकारे सेवा करतात. म्हणजे त्यांचं मन रमण होतं आणि रमण म्हणजे केवढा तरी आनंद आणि तिथे मन राहत नाही म्हणजे. अरे एवढी सोपी युक्ती सोडून काय आय एम डूइंग सम मेडिटेशन. कसलं मेडिटेशन करतो?
तुम्ही काय आम्हाला एक तुम्ही काय करता मेडिटेशन? आम्ही मेडिटेशन वगैरे काय करतो. आमचं मेडिटेशन आपोआप होतं म्हणा. आपोआप होतं. या रे नाचो अवघे जन. अरे या म्हणाले, तुम्हाला सांगू का सहज आहे म्हणलं, सहज. हा मन कसं गायब होईल बघा म्हणले. आपल्याला नाचायचं आहे म्हणलं. या रे नाचो अवघे जन, भावे आनंदे भरून, भावे आनंदे भरून. भावपूर्ण भाव घेऊन या. काय आता आपल्याला नाचायचं आहे सद्गुरूंच्या कार्यामध्ये, असा भाव नुसता सद्गुरूंचं कार्य करायचं आहे. तुमच्या किरण मुळे म्हणत होते, काय आता 1 तारीख म्हणाले रविवार येतोय आणि त्या दिवशी कार्यक्रम म्हटलं ते तिकडेच करा. तेच आम्हाला ती जागा आवडली म्हटलं आणि त्या जागेमध्ये तो पुढचा भाग जो राहिलाय तो तिकडे करायचा आहे म्हटलं. त्या आख्यानाचा. ते आख्यान तिथे पूर्ण करायचं. तर ते आता भेटतील. ते म्हणाले, "मी भेटतो, विचारतो." तेव्हा या रे नाचो अवघे जन, या रे या म्हणाले. या म्हणतात तुम्हाला एवढं यानी कोण बोलवत आहे म्हणाले. हल्ली हल्ली कोणाला नको असतो नाईलाजाने लोक बोलवतात. किती खर्च होईल असं बघतात आधी. आणि ते सद्गुरू बोलवत आहेत. या रे नाचो अवघे जन, भावे आनंदे भरून. बघा आनंदी शब्द हा याला परमानंद म्हणतात. अरे तुम्ही जो आनंद भोगताना याला परमानंद म्हणतात. हा स्वर्गात मिळत नाही. हा ब्रह्मलोकात मिळत नाही. हा वैकुंठातही मिळत नाही. हा फक्त मिळतो मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. तिथे येऊन तो भगवान नाचतो स्वतः. नामदेव कीर्तन करी प्रेम भरे नाचे पांडुरंग. पांडुरंग नाचतो तिथे. तिथे तू काय सांगतो म्हणले? तिथे पांडुरंग नाचतो स्वतः. या रे नाचो. अवघे जन, भावे आनंदे भरून. भावाने, प्रेम भावाने आणि आनंद भावाने नुसता भरून घ्यायचं. इतर भाव सगळे विलायला जातात. भावे आनंदे भरून, गाऊ पंढरीचा राणा. आणि काय गायचं आहे म्हणाले? पंढरीचा राणा. त्या भगवंताचं गुणगायन करायचं आहे म्हणजे कसं? सगुण, सगुण. निर्गुण वगैरे नाही म्हणले. प्राणायाम, ध्यान वगैरे काही नाही. गाऊ पंढरीचा राणा, क्षेम देऊ संत जना. गाऊ पंढरीचा राणा, क्षेम देऊ संत जना. गाऊ पंढरीचा राणा, त्याचे गुणगान आपण गाऊ. सद्गुरूंच्या बरोबर आपण गायन करायचं. त्यालाच ब्रह्मनाद असं म्हणतात. ब्रह्मनाद म्हणजे काय हो? हे जे आम्ही कीर्तन करतो, आता दत्त जयंतीला कीर्तन केलं, म्हणजे आपण सर्व त्याचा आनंद घेतला, त्याला काय म्हणतात? ब्रह्मनाद असं म्हणतात. नाद ब्रह्म असं म्हणतात. गाऊ पंढरीचा राणा, क्षेम देऊ संत जना. आणि संत जनांना आलिंगन देऊ. एकमेकांचे हातात हात घेऊ, सर्व संतजन, सर्व भक्त मंडळी आणि सगळ्यांना आनंद. काय आनंद झाला! ते क्षेम देऊ म्हणत. गाऊ पंढरीचा राणा, क्षेम देऊ संत जना. क्षेम देऊ संत जना, क्षेम देऊ संत जना. या रे नाचो अवघे जन, या रे नाचो अवघे जन, भावे आनंदे भरून. प्रेम वाटे तो उदार, प्रेम वाटे तो उदार. तो प्रेम वाटतो, तो उदार. ते सद्गुरु प्रेम वाटतात, ते उदार आहेत. प्रेम वाटे ते उदार, देता नाही सान थोर, देता नाही सान थोर. ते भेदभाव करत नाही.
एकाला जास्त दिलं, दुसऱ्याला कमी दिलं, बाहेरून वाटतं. पण त्यांच्या ठिकाणी सान थोर काय नाही. सगळ्यांना म्हणा ते प्रेम देतात. त्याच्या परीने. प्रेम वाटे तो उदार, देता नाही सान थोर. पापे पळाली बापुडी. अरे कसलं पाप आणि कसले नाही हो माझ्याकडनं भयंकर पाप घडलं. अरे काय नाही इकडे ये म्हणा. हे गंगा आहे म्हणा. प्रेम, भक्ती, ज्ञान, त्रिवेणी गंगा. गंगेपेक्षाही जास्त पवित्र करणार. काय? गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम च दैन्यम च हरते श्रीपती पदम. श्रीपती भगवान विष्णूची जे पदकमल आहे, म्हणजे जे सत्पुरुष आहेत, सद्गुरू आहेत, ते पाप ताप दैन्य सर्व तुमचं हरून टाकतो. पापे पळाली बापुडी. केवढं केवढं महात्म्य आहे हो. आपण म्हणतो अरे या कार्यक्रमाला या. काही लोक गायब होतात. मला वाटतं आश्चर्य वाटतं येतच नाही. अरे ऐकायला या. काय सांगावं. याला दारिद्र्य म्हणतात. नाही हो वेळ नाही, मग असं नाही तसं नाही. अरे कसला वेळ आणि कसला काय. काय तू इकडे येशील तर म्हणलं तुला भरपूर काळ मिळेल. काळ पण म्हणेल अरे जाऊ दे. याला थोडंसं आयुष्य याचं वाढवा. अरे हा कार्यक्रमाला गेला होता. तो काळ सुद्धा हिशोब ठेवतो. काय सद्गुरूंच्या कार्यक्रमाला कधी कधी गेला होता. त्याच्याप्रमाणे त्याचं आयुष्य वाढवत जातो. हा इतकेदा गेला होता का? हा मग एवढं आयुष्य वाढलं, एवढं आयुष्य वाढलं, एवढं आयुष्य वाढलं. आणि हे काही गंमत नाही म्हटलं, हे खरं आहे. हे खरं आहे म्हणा. जेवढा वेळ हा योगामध्येच असं आहे योगशास्त्रामध्ये. जेवढा वेळ ते मन नाही ना, तेवढा वेळ प्राण थांबून राहतो. जेवढा वेळ मन थांबलं, तेवढा वेळ प्राण थांबून राहतो. आणि जेवढा वेळ प्राण थांबला, तेवढा मोठा त्याचा प्राणायाम झाला. सहज प्राणायाम. याला सहज प्राणायाम म्हणतात. अरे तास 2 तास आपलं प्रवचन होतं. तास 2 तासात तुम्ही जर विचार केला, तर तुमचा मन एवढं थांबलेलं असतं एवढा वेळ, की तुमचा श्वास पण होत नाही तेव्हा. पण ते तुम्हाला कळत नाही. आणि बरं झालं कळत नाही, नाहीतर परत श्वास घ्याल तुम्ही. तुम्ही तेवढा वेळ श्वास एकदम हळू, एकदम सावकाश होता, 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 होता. मन थांबलं. मनाचं आणि श्वासात प्राणाचं हे आहे म्हणलं. त्यांचं गणित आहे. ते दोघं एवढे जोडलेले आहेत म्हणजे एकमेकांना. मन थांबलं तर श्वास थांबतो. श्वास थांबला तर मन थांबतं. योगामध्ये श्वास थांबवतात. ते कठीण आहे आणि ते धोकादायक आहे. प्राण थांबवणं धोकादायक. पण मन थांबवणं काही धोकादायक नाही. मन किती वेळ थांबलं तरी श्वास चालू राहील, जीवन चालू राहील. पण मन थांबलं की श्वास आपोआप थांबतो. तेवढा वेळ तो श्वास थांबला, की तेवढं तुम्ही जेवढे श्वास कमी घ्याल, तेवढं तुमचं आयुष्य वाढतं. असं आमचे महाराज सांगायचे. अरे जेवढे तुमचे श्वास कमी होतात, कुत्र्याचे काहीतरी एका मिनिटाला जवळ 30-40 काहीतरी श्वास होतात. त्याच्यामुळे तो लवकर मरतो. तेव्हा असे श्वास कमी-कमी व्हायला लागले. प्रवचन करताना श्वास कमी होतात एकदम. आता प्रवचन आम्हाला आमच्या लक्षात येतं, अरे श्वास होतच नाहीये. आपोआप तो थांबलेला आहे. कितीतरी वेळ थांबलेला आहे. असं लक्षात येतं. आणि लक्षात आलं की मग श्वास येतो. तोपर्यंत नाही येत होणार. तर श्वासाचं आणि प्राणाचं असं गणित आहे. प्राणायाम आपोआप होतो तिकडे. जिथे आपोआप प्राणायाम होतो आहे, तर तू कशाला ते भानगडीत पडतो म्हणा. रेचक, कुंभक वगैरे. इथे तर कुंभक आपोआप कितीतरी वेळ. आणि प्राण थांबला, मन थांबलं की प्राण थांबला. प्राण थांबला की ते श्वासोश्वास थांबले. दिवसात 24 तासात 12,600 एवढे श्वास मनुष्य घेतो. मिनिटाला 12 श्वास घेतो. 12 ते 16 मनुष्य घेतो. आम्ही मोजलं की मिनिटाला माझे किती श्वास होतात. आम्ही असं घड्याळ लावलं एकदा. तर मिनिटाला आमचे आधी 6 श्वास व्हायचे, मग 4च श्वास झाले आणि मग 3च झाले. मिनिटाला 3 श्वास. म्हणजे केलं नाही आम्ही काही. पण आम्ही बसलो होतो. पण ते आता याची एवढी सवय झाली ना, बोलण्याची 5-5 5.5 तास आम्ही त्याच्याशी बोलतो.
एवढी सवय झाली की ते श्वास म्हणलो आमच्या मंडळी म्हणतात, "तुम्ही किती किती बोलता, किती बोलता?" अरे इतर वायफळ जेव्हा बोलतो तेव्हा म्हणाले त्याची एनर्जी खर्च होते. पण जेव्हा परमेश्वराबद्दल बोललं जातं, भक्ती, प्रेम, ज्ञान, तेव्हा ते एनर्जी आहे, तो श्वास थांबतो, श्वास कमी होतात आणि तुमचं आयुष्य वाढतं. मग हे जर सहज होत असेल इकडे, तर सहज गोष्टीला लोकांना लक्षात येत नाही सहज गोष्टी. आमच्या महाराजांनी आम्हाला जेव्हा असं साधन दिलं, तेव्हा त्यांनी सांगितलं, "अरे खूप खूप" म्हणले, "हे साधन खूप महत्वाचं आहे." म्हणलं, "असं कोणाला आम्ही देत नाही म्हणा. तुला हे साधन दिलंय याचं महत्व जाण म्हणा." काय? हे खूप शक्तिवान आहे. हे साधन खूप शक्तिवान साधन असं आहे. आणि हे साधन कधी सोडू नका. आमच्या महाराजांनी आम्हाला सांगितलं, "हे साधन तुम्ही नागपूरला जाशील तरी हे करत राहा. कधीच साधन सोडायचं नाही." त्याच्याप्रमाणे त्यांची आज्ञेमुळे त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही नाहीतर आमची काय शक्ती होती. पण तसं-तसं मिळत गेलं, तसं-तसं होत गेलं आणि त्याच्यामुळे इतरांनाही अनेक लोकांना त्याचा फायदा होतो. आम्ही बोलतो तर इतर लोकांना आपोआपच त्यांचे श्वास थांबतात तेवढा वेळ. त्यांचा प्राणाचं स्पंदन तेवढा वेळ थांबतं. कारण मन थांबलेलं असतं आणि त्यांचं आयुष्य वाढतं. तेव्हा म्हणले, "अरे याचं एवढं महात्म्य आहे." पण हे साधं वाटतं. साधी गोष्ट नाही. वाटायला साधं आहे, दिसायला साधं दिसतं. पण साधं नाही. जे कुठल्या योग याग विधी येणे नोहे सिद्धी म्हणून सांगितलं. वायाची उपाधी सांगितली. का? याचसाठी सांगितलं. जी गोष्ट सहज भक्तीमध्ये होते त्याच्यात तुम्ही एवढी उपाधी का करता म्हणाले? या रे नाचो अवघे जन म्हणून आता कार्यक्रमावर कार्यक्रम करायचे. आम्ही चव्हाणांना सांगितलं, किरण मुळेंना सांगितलं, की आपल्याला कार्यक्रम करायचा आहे याच्याशी. चव्हाण म्हणले, "हो," म्हणा, "भरपूर आपण करू" म्हणा. इकडे जातात, तिकडे जातात, काय करतात. तेव्हा प्रत्येक उपनगरात आपल्या एक-एक कार्यक्रम करायचा. प्रत्येक उपनगरात. त्याच्यासाठी ते जातात. अनेक उपनगरामध्ये ते जात असतात. तेव्हा या रे नाचो अवघे जन, भावे आनंदे भरून, गाऊ पंढरीचा राणा, क्षेम देऊ संत जना, क्षेम देऊ संत जना, क्षेम जेऊ संत जना. प्रेमे वाटे तो उदार, प्रेम वाटे तो उदार, देता नाही सान थोर, पापे पळाली बापुडी, काळ झाला देशोधडी. अरे काळ 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 जो म्हणतात म्हणाले तुम्ही त्याला म्हणता तो देशोधडीला लागला. त्याला आपल्या हद्दीतून बाहेरच केलं. काय रोहिंग्या हटाव. त्या काळाला हटवून टाकलं म्हणा. पापे पळाली बापुडी, काळ झाला देशोधडी. इथे काळ नाही म्हणलाय. इथे तो काळ थांबला, फार हळूहळू झाला म्हणा. आम्हाला भरपूर आयुष्य पाहिजे. असं गाता गाता असं झालं की ते काळ वाढत गेला आणि काळ झाला देशोधडी. तू बहुतांच्यासाठी वाचे हरिनाम गोभाटी. सद्गुरूंना म्हणतात काय, तुकाराम महाराज म्हणतात, तू बहुतांच्यासाठी वाचे हरिनाम गोभाटी. हरिनामाचा बोभाटा करायचा म्हणाले. तसं संसारात बोभाटा करतो एवढीच गोष्टीचा मोठे करून टाकतो. तू बहुतांच्यासाठी वाचे हरिनाम गोभाटी. हरिनाम वाचे हरिनाम गोभाटी, वाचे हरिनाम गोभाटी. तुका म्हणे धन्य काळ. तो काळ सुद्धा धन्य झाला. तुम्हाला मला तुम्हाला देशोधडीला तुम्ही मला लावलं.
पण मला मी धन्य झालो म्हणाले. नाही तर मी असाच फुकट गेलो असतो. तुम्ही मला देशोधडीला लावला ना बरं झालं. तुका म्हणे धन्य काळ माझी प्रेमाचा सुकाळ. इथं प्रेमाचा एवढा सुकाळ झाला म्हणजे असा आमचा काळ धन्य झाला. काय काळ आहे म्हणलं. आता या काळात आपण आहोत, पण लोकांना कळत नाही म्हणा. ते किंमत नाही. अरे केवढं केवढं अमूल्य आहे म्हणाले. कळत नाही. काळ झाला देशोधडी तुका म्हणे धन्य काळ माझी प्रेमाचा सुकाळ. माझी प्रेमाचा सुकाळ माझी प्रेमाचा सुकाळ. या रे नाचो या रे नाचो 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 या रे या रे या रे नाचो यारो. जे येतात या रे ते यार असतात. या रे या रे या रे या रे या रे नाचो 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 अवघे जन भावे आनंदे भरून. यो न रुष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती. असा आनंद झाला की म्हणत तो काळ कुठल्या कुठे गेला. यो न रुष्यती झालं तो संसारात हर्ष होत नाही त्याला, पण भक्ती मार्गात त्याला सद्गुरूंच्या कार्यात हर्ष होतो, आनंद होतो. न द्वेष्टी. आता न द्वेष्टी म्हणजे काय? न शोचती न कांक्षती न द्वेष्टी. संपूर्ण विश्वात तो द्वेष का करत नाही हो? नाही नाही द्वेष करायचा नाही कोणाचा म्हणून नाही काय करतो. नाही नाही द्वेष करायचा नाही कोणाचा द्वेष करायचा नाही अशाने होणार नाही. तो तुझ्या बोकांडी बसेल, दुसरे तुला आणखीन येऊन तिथे दाबतील, आणखी तुझा छळ करतील. नाही नाही कोणाचा द्वेष नाही करत. अरे असं नाही म्हणले नुसतं करायचं नाही असं नाही, इतर द्वेष करतील. याला उपाय काय म्हणा? संपूर्ण विश्वात आत्मस्वरूपाने माझे सद्गुरू भरले आहे. बस जिथे जातो तेथे तू माझा सांगाती चाल विषयाती धरून. जिथे मी जातो सगळ्यांच्या ठिकाणी माझे सद्गुरूच आहे. बस असा दृढ भाव माझा आहे. आत्मस्वरूपाने माझे सद्गुरूच भरलेले आहेत. ह्या दृढ ज्ञान ज्याला झालं त्याला सहजच आपल्या सद्गुरू वाचून दुसरी वस्तूच दिसत नाही. सगळीकडे सद्गुरूच दिसतो. किरण मुळे म्हणतात सद्गुरू एक सद्गुरू, सद्गुरू दुने सद्गुरू, सद्गुरू त्रिक सद्गुरू. जमेट्रिकल प्रोग्रेशननी सद्गुरू महात्म्य वाढतं. सद्गुरू वाचून दुसरी वस्तूच दिसत नाही. मग तो द्वेष करणार कुठे? आता मी द्वेष कुठे करू? त्याला असं वाटतं मला ना आता द्वेष करायचा कोणाला तरी चांगला द्वेष करायचा. जागा बघतो, जागा बघायला जातो कुठे कोणा माणसाला बघतो याच्याशी द्वेष करतो. तर त्याच्या ठिकाणी त्याला सद्गुरू दिसतात. अरे आता इथे नाही द्वेष करतायत. असं करता करता त्याला सद्गुरू नाही अशी जागाच नाही, त्याच्यामुळे त्याला द्वेष करताच येत नाही कोणाला. त्याचा नाविलाज होतो, नाविलाज. आणि म्हणून तो द्वेष करत नाही. त्याला नाईलाज होतो, द्वेष करूच शकत नाही तो. अशी अशी त्याची स्थिती होते. एवढं महात्म्य भक्ती मार्गाचं. मग न द्वेष्टी न शोचती. आणि जो कधी खेद करत नाही, अरे रे अमुक गेलं, माझं एवढं नुकसान झालं, माझं तेवढं नुकसान झालं, मग माझं एवढं नुकसान होईल. अरे होईल ते होईल तुझं नुकसान. म्हणजे आपण जे काय खरं आहे, सत्य आहे तेच करायचं. हे नुकसान भरून निघेल म्हटलं. नुकसान झालं तर भरून निघेल. न शोचती असं तू म्हणले खेद करू नको. खेद कोण करू नको म्हणलं तर त्याला तो खेद होतोच त्याला. करू नको म्हणलं की तिथे त्याला कळत. मग खेद कोण करत नाही, कोणाला होत नाही. ज्याचा असा दृढ भाव होतो, अरे जे आत्मस्वरूप आहे त्याचा कधी नाश पावत नाही. सद्गुरूंनी सांगितलं अरे तुझ्या ठिकाणी आत्मस्वरूपाने मीच आहे. तो आत्मा कधी नाश पावत नाही. असा ज्याचा दृढ विश्वास होतो, असा ज्याचा दृढ विचार होतो, तो मग बाकीच्या ज्या गोष्टी हरवल्या तरी त्याला काही त्याचा नाश झाला तरी त्याचा तो कधी शोक करत नाही.
कारण तो म्हणतो, अरे उत्पत्ती, स्थिती आणि नाश हा भगवंताची लीला आहे म्हणजे. विश्वोत्पत्ती, स्तुती, प्रलय ही सद्गुरु सिंधू वरी लहरी. सद्गुरूच्या सिंधूवर लहरी आहे म्हणजे. विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि नाश. तेव्हा थोडे पैसे गेले, काय झालं, हरवलं, काय नाही. तो त्याच्याकडे लक्ष देत नाही. सद्गुरु चरणी प्रेमानंद भरी. सद्गुरूंच्या चरणी तू प्रेमानंद भरत असतो. त्याच्यामुळे काही नाश झाला आणि काही सांडलं आणि काही काय, त्याला त्याची काही पर्वा नसते. अशा त्या अद्वैत आत्मवस्तूपेक्षा दुसरी वस्तू अस्तित्वात नाही. कुठली दुसरी वस्तूच नाही म्हणाले. असं कळून आल्यामुळे तो कशाची इच्छा करत नाही. अवधूत रूप गजाननाचे दत्त सद्गुरु अवतारी. अवधूत कोणाचं रूप आहे? गजाननाचं, सद्गुरूंचं रूप. शिष्य हा सद्गुरूंचं रूप, सद्गुरु रूप होतो. त्यांच्या कार्यात, त्यांच्या प्रेमात, भक्तीत, ज्ञानात एवढा तो एकरूप होऊन जातो, की तोच सद्गुरु रूप होतो. सद्गुरूत विरघळून जातो. दत्त सद्गुरु अवतारी. असा तो सद्गुरूंशी ऐक्य करून राहतो आणि म्हणून त्याला द्वैताचा अनुभव येत नाही. द्वैत येतच नाही. द्वैताद्वय भयं भवती. भय मनुष्याला भीती का वाटते, चिंता का होते? द्वैत असतो म्हणून. पण जो सद्गुरूमध्ये एकरूप झाला, तो आत्मस्वरूपाशी एकरूप झाला, मग द्वैत नाही. मग त्याला भीतीही नाही आणि मग त्याला चिंताही नाही. आणि ज्याच्या अंतःकरणात न शोचती न रमते न कांक्षती. कांक्षती म्हणजे तो इच्छा करत नाही. तो या ज्ञानदृष्टी ज्ञानदृष्टीने बघतो म्हणजे. आणि माझं खरं विश्व, माझं खरं जीवन सद्गुरूंचा कार्यखेळ जो आहे ना, सद्गुरूंचं कार्य हेच तर माझं जीवन आहे. हेच तर माझं कुटुंब आहे, हेच माझं जीवन आहे, हेच मला जगायचं आहे, इथेच मला सुख घ्यायचं आहे, प्रेम, आनंद घ्यायचा आहे. आणि प्रपंचातून घ्यायचं नाही. आणि ज्या अद्वैत आत्मवस्तू पासून दुसरी वस्तू अस्तित्वातच नाही, असं ज्याला कळून आलं, तो कशाची इच्छा करत नाही म्हणाला. असा तो सद्गुरूशी ऐक्य करून राहतो. सद्गुरूशी ऐक्य करून राहतो. थोडाही तो बाजूला राहत नाही म्हणाला. त्यामुळे त्याला द्वैताचा अनुभव येत नाही. द्वैताचा वारा न लागो अंगा, भावे पांडुरंगा आळवी. अहंकाराचा वारा. माझ्या भक्तांना अहंकाराचा, द्वैताचा वारा लागू नये. तेव्हा जो सद्गुरूंशी ऐक्य करून राहतो, सद्गुरूंशी ऐक्य करून राहायचं. ज्याप्रमाणे सूर्याला रात्र आणि दिवस, सूर्याच्या ठिकाणी रात्र दिवस आहे का? सूर्याला विचारलं रात्र कधी? काल ना रात्र आली होती, तू दिसला नाही. तो म्हणेल रात्र. रात्र म्हणजे काय बाबा? नाही मग आज दिवस उजाडला ना, आज नवीन वर्ष नाही का? नवीन वर्षाच्या शुभेच्छा सूर्य तुला. म्हणजे कसलं म्हणलं नवीन वर्ष? वर्ष म्हणजे काय? आणि दिवस म्हणजे काय? तेव्हा म्हणले त्याचा अनुभव सूर्याला येणार नाही. त्याप्रमाणे त्याच्या अंतःकरणात हे चांगलं, हे वाईट हा भावच उत्पन्न होत नाही. जीवरातीवर शिवदिन उगवे, सद्गुरु सत्ता प्रभा करी. जीवाची रात्र गेली आणि तो शिवस्वरूप झाला. आणि शिवस्वरूप म्हणजे ज्ञानस्वरूप झाला. आणि ज्ञानस्वरूप झाल्यानंतर काय होतं? ज्ञानस्वरूप झाल्यानंतर तो म्हणले परमात्म स्वरूप होतो. तो आत्मस्वरूप होतो. आत्मस्वरूप झाल्यानंतर काय होतो? तो परमात्म स्वरूप होतो. तेव्हा तो परमात्म स्वरूपात एकरूप होतो. जो मग हे कशी प्रोसेस आहे? प्रोसेस कुठून सुरू होते? इंद्रियांना मनामध्ये विरघळवतो. इंद्रिय जी आहे ती संसारात जास्त जाऊ देत नाही. आज याचं लग्न आहे, त्याचा बारसा आहे, कोण नातेवाईकांनी बोलवलंय, काका आहे, मामा आहे, हे आहे. तो इंद्रियांना मनामध्ये मनामध्ये विरघळ, मनाला विचार. मन सांगता नको, काही जायचं नाही तिकडे. सद्गुरूंच्या कार्यात यायचं. तिकडे इकडे जायचं नाही. म्हणजे तो इंद्रियांना
मनामध्ये विरघळतो. आणि मनाला मन म्हणतं, जर मन म्हणेल, की आपल्याला जायचंय, अमुक करायचं, तमुक करायचं, तर मनाला बुद्धीमध्ये विरघळ. म्हणजे बुद्धीला विचार करायला लागतो, की हे खरोखर योग्य आहे की अयोग्य आहे. आणि बुद्धी त्याला सांगते, की अरे हे बरोबर नाही. आणि बुद्धीला चित्तामध्ये एकरूप करतो. चित्तामध्ये विरघळून टाकतो. आणि चित्तामध्ये काय आहे? सद्गुरूंची मूर्ती आहे. म्हणून तो चित्ताला जीवामध्ये एकरूप करतो. कारण जीव हा पूर्ण शरीरभर असतो. शरीर व्यापलेलं असतं. चित्ताला जीवामध्ये एकरूप करतो. आणि जीवाला शिवामध्ये एकरूप करतो. म्हणजे सद्गुरूंच्या ज्ञानामध्ये, सद्गुरूंच्या मध्ये. आणि शिवाला सद्गुरु स्वरूपामध्ये विरघळून टाकतो. त्याला कशाची जाणीव न होता, त्याला कशाची बाहेर जाणीव होत नाही. जाणीव-नेणीव संपून जाते. तो देहासह संपूर्ण केवळ जाणीव नेणीव विरहित चिन्मात्र स्वरूप, तो चिन्मात्र होतो. सच्चिदानंद स्वरूप होतो. तो चिन्मात्र स्वरूप होऊन राहतो. त्रिगुणातीता द्वैतातीता सद्गुरु भक्ती गोजिरी. तो त्रिगुणाच्या पलीकडे जातो, द्वैताच्या पलीकडे जातो. चिन्मात्र स्वरूप होतो. हे कशाचं महात्म्य आहे? सद्गुरूंच्या गोजिरी भक्ती केल्याचं महात्म्य आहे. आणि त्यातही भगवान सांगतात, माझ्या स्वगुण स्वरूपाच्या ठिकाणी प्रेम भक्ती करणे हा ज्याचा स्वभावच बनला. सद्गुरूंच्या ठिकाणी प्रेम भक्ती करणे हा ज्याचा स्वभावच झाला. त्याला सांगावं लागत नाही. त्याला समजवावं लागत नाही. त्याची समजूत पटवून द्यावं लागत. हा त्याचा स्वभाव बनतो. तेव्हा भगवान म्हणतात, अर्जुना, त्याला ज्ञानी भक्त असं म्हणतात. आणि अशा ज्ञानी भक्तासारखा खरोखर दुसरा आमचा प्रिय असा सोयराच नाही. म्हणजे आधी भगवान म्हणतात, मला तर सोयरेच नाही कोणी, नातेवाईक नाही. पण असला तर कोण आहे? असा जो भक्त आहे, तो माझा सोयरा आहे. हे मी तुला शपथ घेऊन सांगतो. शपथ घेतो, तुला विश्वास बसत नसेल, तो माझा सोयरा आहे. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तेव्हा जो सद्गुरु भक्तीने एवढा शुद्ध पवित्र होऊन राहतो, एवढा शुद्ध होतो, एवढा पवित्र होतो, कार्यामध्ये शुद्ध पवित्र होतो तो. त्याला कोणतंही शुभ अशुभ काळ नाही. आम्हाला विचारतात कधी, किरण मुळे विचारतात, सद्गुरु हे असा हा काळ आहे अमुक, मग हा शुभ आहे का अशुभ आहे? म्हटलं ते शुभ नाही ना, शुभ नाही काय. आता ते बघतच नाही. जय सद्गुरु म्हटलं की झाला तो शुभ शुभ अशुभ. घोरपडे पण म्हणतात ते असा मुका आहे, टमका आहे. अरे काय नाही. भक्ताला शुभ अशुभ काहीच काळ नाही. शुभ-अशुभ काळ नाही, शुभ-अशुभ वेळ नाही, शुभ-अशुभ कर्म नाही, शुभ-अशुभ दृष्टी नाही. या कशाची बाधा त्याला होत नाही. असा तो अत्यंत भक्तिमान सद्गुरु भक्त, तो मला अत्यंत प्रिय आहे, असं भगवान सांगतात. यो न हृष्यति न द्वेष्टी न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रियः. यो न हृष्यति न द्वेष्टी न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रियः. श्री गुरुदेव दत्त.